मराठा सेवा संघ नांदेडच्या वतीने शिवकुटुंब मेळाव्याचे आयोजन। मराठा सेवा संघ नांदेडच्या वतीने आज दिनांक 31 मार्च 2026 रोजी सकाळी 10 वाजता हॉटेल ताज पाटील नांदेड येथे शिवकुटुंब मेळावा संपन्न झाला। या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून शिवाजी कामाजी पवार राष्ट्रीय अध्यक्ष मराठा सेवा संघ, तर प्रमुख पाहुणे म्हणून शिवश्री प्राध्यापक अर्जुनराव तनपुरे ज्येष्ठ मार्गदर्शक मराठा सेवा संघ हे होते। तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून इंजिनियर चंद्रशेखर शिखरे प्रति इतिहासकार महासचिव मराठा सेवा संघ महाराष्ट्र प्रदेश व इंजिनियर शिवाजीराजे पाटील भगतसिंग विद्यार्थी परिषद हे होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर गजानन इंगोले यांनी केले तर आभार प्रदर्शन राम डाखोरे यांनी केले। या कार्यक्रमास जवळपास 70 ते 80 कुटुंब व तसेच युवक बालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। पाहूया याविषयीचा वृत्तांत। मी कार्यक्रमाचे उद्घाटन जोपर्यंत समाजातली माणसं एकमेकाशी संवाद साधत नाहीत आणि एकत्रित येत नाही तोपर्यंत एकमेकाच्या अंतरंगात काय एकमेकाला कळत नाही आणि म्हणून जो समाज एकमेकापासून तुटला जातो तो समाज क्रांती करत नाही। यासाठी शिकलेल्या बुद्धिजीवी आणि थिंक टँकवाल्या लोकांनी एकत्रित येणं, कारण कुठलीही क्रांती करायची असेल तर त्या समाजातील बुद्धिवान लोक जोपर्यंत एकत्रित येत नाहीत, नवनियोजन करत नाहीत तोपर्यंत कुठलाही त्या ठिकाणी कार्यक्रम पुढे जात नाही। यासाठी आज जो कुटुंब मेळा आयोजित केलेला आहे म्हणजे विविध रत्न समाजामध्ये असतात, औद्योगिक क्षेत्र असेल, सामाजिक असेल, कृषी असेल, शैक्षणिक असेल, या क्षेत्रामधले लोक आपल्या जवळपासच असतात पण त्यांचा संपर्क होत नाही आणि एकमेकाशी परिचय होत नाही। यासाठी अशा प्रकारच्या मेळाव्यामधनं एका ठिकाणी लोकांना नंतर परस्पराबद्दलची माहिती होते आणि त्यातून स्नेहभाव वाढीला लागतो, संघटन वाढते आणि संघटन वाढल्यानंतर या ठिकाणी आपली चळवळ यशस्वी होते आणि म्हणून आजचा हा कार्यक्रम अतिशय उपक्रम अगत्यशील आहे, चांगला आहे असं मला वाटते। या कार्यक्रमातून काय प्रेरणा मिळेल, लोकांना काय फायदा होईल? या कार्यक्रमातून एक होईल की दबलेली माणसंसुद्धा काय करू शकतात हे त्यांच्या आत्मानुभवातून पुढे येईल आणि काही लोकांना असं वाटतं की माझ्याकडं काही नाही, पण ज्याच्याकडं काहीच नाही असे नसलेले लोकसुद्धा त्या ठिकाणी काय करू शकतात। आपण म्हणतो शून्यातून स्वराज्य निर्माण होतं आहे, बरोबर आहे, पण शून्य नसणाऱ्यांनी पुन्हा स्वराज्य उभं केले, स्वतःचं राज्य, आणि म्हणून शून्य म्हणजे काय फार कमी किंमत नाही आहे, त्याच्या बाजूला जरी एक लावलं तर 10 पट त्याची किंमत वाढत असते। आणि म्हणून मी कधी नेहमी म्हणतो अरे शून्य म्हणजे कमी नाही, शून्य तरी आमच्याकडे आहेच, आणि म्हणून पॉझिटिव्ह विचारसरणी या ठिकाणी अशा पद्धतीनं वाढत जाते आणि त्यातून बदल घडत असतात। मराठा समाजाच्या वतीनं वधूवर परिचय मेळावा आणि विवाह सोहळ्याबद्दल नियोजन करण्यात येते, काय माहिती द्या? आजच्या काळामध्ये बदलत्या परिस्थितीनुसार विवाह सोहळे आयोजित होणे अत्यंत गरजेचंच आहे आणि परिचय मेळावासुद्धा याच्यासाठी पाहिजे की जवळच एखादा वधूवर चांगला सुयोग्य असतो पण एकमेकाशी संबंध नसल्यामुळं होतं आहे काय की त्यांचा परस्पराशी परिचय होत नाही आणि योग्य लोकांची जोडीदार होत नाही आणि त्याच्यामुळं योग्य वधूवर जर मिळवायचे असतील तर असे सोहळे होणे गरजेचंच आहे। आपण आत्तापर्यंत समाजात प्रबोधन परिवर्तन केलं, विवाह सोहळ्याच्या अनेक विधी बदलल्या, धान्य अंगावर वर्षाव करण्यापेक्षा फुलं करणं किंवा अशा अनेक संस्कृतीमध्ये आपण परिवर्तन केलं, ते परिवर्तन होतं आहे का? आणि नवीन पिढी सध्या मोबाईलच्या आहारी खूप गेली, काय सांगाल? नाही, मोबाईल बघणं काही वाईट नाही आहे, कारण मोबाईल बघणं चांगलंच आहे, फक्त किती वेळ बघलं पाहिजे। तुकोबाराय म्हणाले होते अनुरणीया थोकडा तुका आकाशात एवढा, विज्ञानाचा तंत्रज्ञानाचा वापरच केला पाहिजे। त्याचं एक तुम्हाला अलीकडं उदाहरण सांगतो की ज्यांनी मोबाईलवरून सोशल मीडियाचा वापर करून सत्ता ग्रहण केली होती त्यांना आज सोशल मीडिया जॉब विचारतो आहे, हे मोबाईलचं अतिशय महत्त्वाचं उदाहरण आहे। आणि म्हणून बदल होणारेच असतात, कारण ज्या काही चुकीच्या परंपरा आहेत त्या चुकीच्या परंपरा टाकणे आणि नवं स्वीकारणे याचंच नाव परिवर्तन असते। मग भगवान बुद्ध असतील, चार्वाक असतील किंवा या ठिकाणी आज ज्यांचा याचा जन्मोत्सव साजरा होते महावीर असतील, या सगळ्या लोकांनी त्या ठिकाणी सामाजिक परिवर्तनाचं चक्र फिरवलेलं आहे। बदल हळूहळू होतोच। सरंजामशाहीमधला मराठा समाज बाहेर पडायला थोडासा वेळ लागेल, पण आपल्याला एक माहीत आहे की राजर्षी शाहू महाराजासारखा, सयाजीराव महाराजासारखा, शिवाजी महाराजासारखा वारसा महाराष्ट्राला आहे आणि त्याच्यामुळं इथला
मराठा समाज हा नेहमीच 18 पगड 12 बलुतेदार जातीला सोबत घेऊन जाणारा आहे, याच्याबद्दल काही शंका बाळगायची गरजच नाही आहे. आज नांदेड जिल्ह्याच्या वतीने मराठा सेवा संघाचा शिव कुटुंब मेळावा आयोजित केला होता. या कुटुंब मेळाव्यासाठी जवळपास 70 फॅमिली इथं उपस्थित होत्या. त्या फॅमिलीमध्ये लहान मुलापासून मोठ्या युवक, तरुण, विवाहित आणि एक ज्येष्ठ नागरिक सुद्धा उपस्थित होते. या मेळाव्याचं वैशिष्ट्य हे होतं की मराठा सेवा संघामध्ये काम करणाऱ्या व्यक्तीबद्दल, त्यांच्या कुटुंबामध्ये तो व्यक्ती काय काम करतो, किती पवित्र काम करतो, हे कुटुंबाला स्वतः समजावं. म्हणजे त्यांच्या आचरणामध्ये कुटुंबाला त्यांना वेळ देण्यामध्ये किंवा त्यांचा संकल्प काय हे समजून घेण्यामध्ये हे होईल. यासाठी औरंगाबादहून मराठा सेवा संघाचे महाराष्ट्राचे सचिव आदरणीय चंद्रशेखर शिकरे साहेब पहिल्या सत्रात मार्गदर्शन केलं. त्यांनी सिंधू संस्कृती बदला आणि शेतकरी संस्कृती बदला आणि आपण कसं आपल्या मानवाचा आणि महिलांचा सहभाग या उत्क्रांतीमध्ये कसा राहिला, त्यापासून महिलांचं महत्व किती होतं पूर्वी सिंधू संस्कृतीमध्ये, आताही महत्व दिलं तर समाज सुधारायला वेळ लागणार नाही. आपण ते दिलं पाहिजे. आपल्या घरी संसद भरली पाहिजे आणि एकत्रितपणे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर शोधलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये विशेषतः महिलांना त्यांच्या सोल्युशन मध्ये, विचारामध्ये, देवाणघेवाणामध्ये महिलांना सहभागी करून घेतलं पाहिजे. म्हणजे त्या कुटुंबाची, त्या समाजाची दिशा विकासाची बदलेल आणि समाधानी आणि आनंदाने आरोग्यमय जीवन जगतील. हा उद्देश सफल करण्यासाठी मग त्याच्यामध्ये प्रत्येक कुटुंबाचं मनोगत घेतलं, त्यांच्या दोघांही नवरा बायकोचं मनोगत घेतलं आणि शेवटी आदरणीय इंजिनियर शिवाजीराजे पाटील यांनी समारोप केला की आपल्याला कसं जगायचं हे आपल्या हाती आहे. आपण ठरवावं आणि त्या पद्धतीने जगावं. समाजाच्या उपयोगासाठी जगायचं का समाजाचा काही न करता आपलं जीवन संपवायचं, हे आपण स्वतः ठरवलं तर आपण मराठा सेवा संघामध्ये काम करावं. हे विचार पुढे समाजापर्यंत न्यावेत आणि देशाचं उन्नती करावी, हा उद्देश होता. असे मेळावे वारंवार होतील का? मग या मेळाव्यातून काय प्रेरणा द्याल, काय संदेश द्याल? आताच नांदेड जिल्ह्यासाठी जर सांगलं पण डॉक्टर पंजाबराव चव्हाण सर आहेत, पी.के. कदम सर आहेत आणि सूर्यवंशी आपला सतीश जाधव सर आहेत. तिघांनी मिळून ठरवलेले आहे की मे मध्ये एक मोठ्या प्रमाणावर असाच मेळावा होईल. असेच मेळावे महाराष्ट्रात होतील. देशाचाही मेळावा कर्नाटकमध्ये मैसूरला डॉक्टर सोपानराव क्षीरसागर मामा आयोजित करतायत देशाच्या मराठा सेवा संघाच्या पदाधिकाऱ्याच्या कुटुंबासाठी, किंवा कान्हा नॅशनल पार्क आहे मध्य प्रदेशमध्ये. देशाचे 2 मेळावे होतील किंवा एक तरी मेळावा या दोन्ही ठिकाणापैकी होईल आणि महाराष्ट्रात सतत प्रत्येक जिल्ह्यात हा मेळावा होणार आहे. धन्यवाद. जय जाऊ सर्वांना, जय जाऊ. मी ॲडव्होकेट सतीश कुमार जाधव, जिल्हा अध्यक्ष नांदेड उत्तर. आजच्या आपल्या या प्रश्नाचं उत्तर देताना असं म्हणता येईल आपल्याला की मराठा सेवा संघात काम करीत असताना आपण काय काम करतो, आपण समाजाचं काही ऋण लागतो का, समाजात ऋणाईत होणं फार गरजेचं आहे. पण ते ऋण घरच्यांना पण माहीत पाहिजे. आपण नुसतं येतो, समाजाचं काम करतो, घरी जातो, त्यामुळे चिडचिड, कौटुंबिक कलह निर्माण न होता त्यांना बी समाजात घ्यावं आणि समाज त्यांच्या म्हणजे एकमेका सहाय्य करू या उक्तीप्रमाणे आपण समाज जोडावा आणि त्याच्यातून आर्थिक, सामाजिक, बौद्धिक, वैचारिक क्रांती घडावी, हा या मागचा मूळ उद्देश होता. याची संकल्पना मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट पुरुषोत्तमजी खेडेकर साहेब नेहमी सांगतात, कुटुंब संसद राहावी, कुटुंब संसद तयार करावी आणि एकमेकातून काय विचार प्रगल्भ व्हावेत, एकूण सहाय्य, एकूण मदत करावे, एकूण एकाचे म्हणजे मागे न खेचता म्हणजे वाईट विचाराला थारा न देता चांगले विचार करून आपण नेहमी पुढे चालावं. या विचारातून ही आजचा कुटुंब मेळावा होता आणि अगदी म्हणजे 70 कुटुंब येऊन सहकार्य करून आम्हाला, मी, माझे सहकारी मित्र पंडित कदम सर, जिल्हाध्यक्ष दक्षिण व मी स्वतः, आमच्या पाठीमागे राहणारे इंजिनियर शेरा पाटील सर, पंडित गोविंदराव कदम सर, शिवाजी पाटील आलेगावकर, संजय हंबर्डे, इंजिनियर बी.टी. शिंदे सर, राष्ट्रीय अध्यक्ष कामोजी पवार सर, राज्य उपाध्यक्ष पंजाबराव चव्हाण सर, कार्यकारी सदस्य नानाराव कल्याणकर सर, ज्येष्ठ मार्गदर्शक अर्जुन तनपुरे सर व प्रदेश महासचिव इंजिनियर चंद्रशेखर शिकरे साहेब आणि शिवाजीराजे वीरभगतसिंग विद्यार्थी राष्ट्रीय अध्यक्ष शिवाजीराजे पाटील यांनी यांच्या सखोल मार्गदर्शनातून आजचा हा कौटुंबिक सोहळा म्हणजे
सोहळ्याची शिदोरी आम्हाला दिली, ती शिदोरी आम्ही सोडली आणि घेतली. आणि येणाऱ्या काळात आता स्थळ काही सांगता येणार नाही आपल्याला, येणाऱ्या काळात याच्यापेक्षाही भव्य असा कुटुंब सोहळा व विविध कक्षाचे मेळावे आपण घेऊ. धन्यवाद. जय जो.